फायनली ठाण्याचा दिवस आहे आज. 2 दिवसा आलो होतो, 4 दिवस झाले आज. आणि बजेट संपला आमचा, पण आमचे पटेली इतके नाशिकला होतच नाही की 4 जणांमध्ये पण 2-2 वॅगनर घेऊन फिरतोय. 2 गाड्या. हा 2 गाड्या. ती तर एक पेट्रोल वरची आहे, एक CNG आहे. एक तर इथं घरी जायचं कसा हा मोठा प्रश्न पडलाय, आणि इथं 2 वॅगनर कुठल्या पट्ट्यात घेऊन फिरतो हा मला प्रश्न पडला 100%. अरे कुठली रईसी आहे पण ही परवडत नाही ना, रईसी परवडत नाही. पैसे प्रवडते, आपण ध्रुवच आहेत ना, पैसे नाहीये बाय. सब रईस आहे. ओबी ते बघा ते तिकडं गाडी एकदम. आणि बघण्यात पवननी गाडी पडलेली आहे. पवन ठीक आहे, मागे दिसला नाही. पवन काय केलं अशा प्रकारे पवनने गाडी पाडली. अरे ही मागे तिच्या उभी होती, साला बघत पण नाही रिवर्सला, ठोकली. ठीक आहे, आणि काका आले फुल अग्रेशन मध्ये. फुल ॲग्रेशन. मित्रा काय करायचं मित्रा, ते काय अरे ब्लँक स्पॉट वरून. हा समजलं मला ते. मी हॉर्न मारला, अरे वाटलाच होतं घ्यायला, दिसली नाही. ए चले लावतो का रेसिंग, एका रस्त्यावर दोघं जाऊ रे. निघ ना बच्चा प्लीज, घरी जायचे मित्र. यज्ञेश आणि पवन बोलतो म्हणून घरी झालं निघू, नाहीतर आजची पण मी बोलतोय मस्ती केली असती. अरे सकाळी 7 वाजता उठलोय बाबा, 10 वाजायला आले. 10 वाजले काय पण म्हणजे तू ब्लॉग मध्ये काय त्यांना समजत नाही म्हणून काय पण चुरून पट्टी पाऊन तसंच फरक आहे रे, बघता एवढा काय विषय आहे. पाऊन तास पण खूप झाले मित्रा, पाऊन तासात काय पण करू शकतो. हिस्ट्री वेळ मित्रा, मला वाट बघतोय. चला आलेलो आहे CNG पंपावर, CNG भेटलेला आहे. पण आता यज्ञेशची राय आपण घेऊया. यज्ञेश काय झालेलं आहे, दवाईचा कार्डच चालत नाही, क्रेडिट लिमिट संपलेली. लिमिट संपली. आणला होता त्याने काल रात्री मोबाईल ऑर्डर केला. आईची जिंदगी आमची कार्डवर चाललेली असते. नाशिक सोडला नाहीये. तो कारवाला नाही का, CNGचा आवाज आला कधी बट या जागी तो माणूस होता म्हणून यज्ञेश असताना डायरेक्ट त्या पंपाच्या बाहेर न बघता डायरेक्ट. मित्रा तू ट्रेडिंग कर मित्रा, तू गाडी नको कर मित्रा. नेटवर्कच नाही, कॅन्डलच दिसत नाही. म्हणजे 15 मिनिटाचं फक्त डेडिकेशन. आता विकास ट्रेडिंग केलेलं काय 1000, 1500, 500 असेच निघतील मित्र. मग इकडनं डायरेक्ट चला निघू, लेट्स गो. आता फास्टॅगला नाहीत पैसे, पवन जुगाड करणार आहे. अरे गाडी बंद पडली, इज्जत नाही गाडी. बघू आता पवनचं कसं होतंय ते. पवन टाकेला आलोय, टाकेला उपयोगी आला. उधर चोल के लेकिन इधर अपन ने बच्चा है इधर बच्चा इधर आता पडक्याचा आता पडक्याचा यांच्यावर आहे. पडक्याचा तुम्ही काढा, खोटीचा मी काढला. पडकं तुमच्यावर आहे दोघांवर. खोटीचा आम्ही काढला, पडक्याचा तुम्ही काढा. काय घाण मध्ये काढलाय ना. 140 रुपये वाचलेत आपले. आता नाश्ता करू, नाश्ता करू. टोल मारायचे नाही. इन्स्पायर होतील लोक आपल्याकडे. श्रीमान पण बोलतो टोल नाही भरायचा. श्रीमान बोललाय नाही भरायचा, आता नाही भरायचा. तुम्हाला एक जागा दाखवतो मित्रांनो, आमच्या पहिल्या ब्लॉगची. आयुष्यात पहिल्यांदा माणसं नाशिकला येतात. आल्यानंतर लोकांना स्वप्न पण पडतात की घाटामध्ये किंवा कुठेही नाशिकला घरी जाताना हे लोक पडणार आहेत ब्रेक फेल होऊन 2 व्हीलरवरून. आणि हेच ते पेट्रोल पंप, हे बघू शकता तुम्ही, हेच ते पेट्रोल पंप. हे जे इथे ना, काय केलं मी इथे नेसला होती बस मोठी, आणि मी बसला ओव्हरटेक करतो. ओव्हरटेक बसला डायरेक्ट, आणि मला हे लोक दिसतंय पेट्रोल पंपवर. मी डायरेक्ट घुसली पेट्रोल पंप, आणि इथं पूर्ण तगड्या, आणि डायरेक्ट पडले दोघं आडवे. डायरेक्ट पडलो अख्खे. आणि मी मागणं लाईव्ह बघतोय कसे पडतात. आणि मला विकास काय बोलतो, ए असं 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 पहिला बोलला
पडले लगेच विकास उतरला पळत चाललाय बाथरूममध्ये जाऊन जेव्हा विकासची हे कशी होती उडी हे अशी होती अशी आणि विकास असा लय अडचण तरी सुरू होता तेव्हा लिटरली तो आम्ही पहिल्या ब्लॉगला टाकला नाही पण आता बोलू शकतो आम्ही विषय ना गाडीला काय झाला जास्त ना आम्हाला झालं पण पडलो ब्रेक फेल होते. स्वप्न खरं झालं होतं पण तरी पण घाटामध्ये सांगतो मला काय रात्री मला स्वप्न पडलं होतं की सकाळी गाडीचे ब्रेक फेल होणार आम्ही पडणार आणि जेव्हा इथं पडलो ना मी तेव्हा विकासला बोललो विकास गाडीचे ब्रेक फेल म्हणजे असं मला स्वप्न पडलं आणि तेव्हा जस्ट घाट स्टार्ट झाला विकासला ब्रेक मारून बघितलं पाठचा ब्रेक फेल पुढचा पण अर्धा फेल का कारण इथं पडल्यामुळं नशीब मी त्याला सांगितलं म्हणून नाही नेगेटिव्ह माणूस आहे काळजी घे चला आमची पटली तर खूप आहे आता राज पैसा आमच्याकडे मागचे दोन येताना पण दोन टोल चुकवले असते पण ते फास्टॅगच्या आजच्या गावात मुरगावला मारला तिकडे चुकवायला बघितलं होतं नावं घेतली होती पण काय झालं आता फास्टॅगला पैसे होते शेवटी कटच झाले पण काय आता फास्टॅगला पैसे नसते तर मग पटली चालली असते आपली पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आता जाताना पडग्याला चुकवतो चुकवायचं आता इथं मस्तपैकी चाय पिऊया आम्ही काका चाय का खरं तर थांबलेलो चाय नाश्त्याला पण चालली आहे आमची फोटोग्राफी करून समोर व्ह्यू पण किती सुंदर आहे मित्रांनो 5 फोटो मी पण चांगले काढले तरी पण ओ मॉडल ओ बच्चा आई ग मैं ठुमका बापूजी आई ग अरे बेवडे दिसताय रे बेवडे आहे आता काय करतात तो थांबला रे फोटो काढायला पाठीमागे याला मगाचपासून अर्धा तास झाले फोटो काढतात तिघे जण माझे फोटो काढत आहे वरून माझा कॅमेरा हलतोगिरी गो ये महिना पिंजरा बनाया सोने का तू पण गो ये महिना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का हे ताला कसा लावतो ये महिना पिंजरा बनाया सोने का पिचकारी बोलतोय मयूर पवार आपल्याकडे शोध आला लोक एंटरटेनमेंट तर लोकांकडे पैसे घ्यायला पाहिजे होते हा ना सगळे बघतात आमच्याकडे बट एंटरटेनमेंट होतं ना बाईकवाले लोक बघत नाचत स्वतः नाचत गेले गाडीवरती काय बोलतो हा पण नाचत गेले स्कूटर होती भाई वाईबच आड्या आपण जिथं पण हे लोक आहेत ना हे सुमित सार्थक मिस करतात नाही विषय काय ते मिस नसतील घरात बट आम्ही थोडं केलं सुमित करते बाबा मी सुमित सुमितला इज्जत आहे भाई सुमितला यायचं होतं कॉल करत असतो ठीक आहे तो ना आला भाई तुम्हाला करतो सुमितला एवढी इज्जत आहे ना भाई फोन करतो समोरून की बाबा काय जरा निघालेत की नाही कुठे कसाराला किती अडकले असा सीन झालाय जरा आरामात या. घरी ये आरामात सांगतो बाबा असं सगळं मित्र पाहिजे तर वणव्यासारखे कसं आहे जहाँ हम है वहाँ जलवा होना हे बच्चा यप्पा 100% बच्चा यूज पप्पा यप्पा गाडी गप्पा ना मेरी पपडी कसारा घाट सुरू झालाय सीन बघा ना सीन पूर्ण धुकं पांढरं सगळं आहे आई ग कसारा घाटावरची गाडी थांबवली नाही बाबा थांबायची रिक्स नाही घ्यायची सलग 2 दिवस ऍक्सिडेंट होतात जरा खाली जाऊन थांबू चालेल काय रे 100% मित्र खाली जाऊन आता आपल्या तर पाऊस लागेल 100% लागलं बघ विषय असा आहे आय एम ट्राईंग फुल टू कॅप्चर इन द ब्युटी ऑफ नेचर बट माय फोन इज डू नॉट कॅपेबल फॉर द ब्युटी ऑफ नेचर अरे कहना क्या चाहते हो तुझ्याकडे कॅमेरा नॉट केपेबल फॉर अरे तसं नाही रे मित्रा फोन ते जसं विषय फरक येतो ना मित्रा विषय फरक येतो विषय कसा माहिती मी मेन फोन तू काय बोलूच नको तू समोर लक्ष दे फक्त मी मेन फोन आहे ना बाबा आम्ही प्रॉब्लेम होतो मला 100%
मेन कॅमेरा यूज नाही करतात. म्हणजे तुला काय बोलायचं, विकास नल्ला आहे तू म्हणालाय तू बोलला मी फक्त मेन ब्लॉगर आहे म्हणजे फोन ब्लॉगर आहे, फोन ब्लॉगर. अच्छा फोन ब्लॉगर मध्ये तू एक नंबर आहे. बांधिलकी विषय मित्र, बांधिलकी विषय. नाशिकला जाताना तर भयंकर ट्रॅफिक लागते. ठाण्यात आलो आणि ठाण्याचा वजूद दाखवलं काय असतं ते. भावा ट्रॅफिक काय Traffic आपल्याला लागतं. सोडत नाही. पिच्छा सोडणार पिच्छा सोडत नाही. भिवंडीला पण ट्रॅफिक आहे बा. नाही traffic. आणि आम्ही इथेच अडकणार आहोत. नाही एवढी नाहीये. हा जसा ब्रिज संपल्यानंतर ट्रॅफिक कमी होणार आहे. नाही ते कसं आहे माहिती आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलंय. हा गर्लफ्रेंड लग्न झालं, तिला पोरं झाली, आपल्या घरचे म्हातारे झाले आणि आपण घरी पोचतो जवान. तर अशी छत्रांची व्हिडिओ होती. हा. आपले घरचे म्हातारे होतील हे ते. आपण काय जवान राहणार आहेत? तू व्हिडिओ नाही बघितले ना, नाही बघितलं. म्हणून त्यांचे व्हिडिओ बघ. म्हणून तुला नाही पाठव ना पाठव. बघतोय ट्रॅफिक. राजा दरवाजा अच्छा काय अंदर रखा हुआ है. अंदर रखा हुआ है. अच्छी कटकट. कट मारायला धडपड. ट्रॅफिक मध्ये काय कामं नाही म्हणून अशी चाळे करायचे तिथे मित्र. आपण काय चाळी गेले होते. हो ते समजलं मला रे. हा. तिकडे आपण दुसऱ्याची मदत करायला गेलो. आवा करा वीस 1.5 किलोमीटर चालत गेलो. वन चलो गुड बाय. टाटा. 100% भेटू आपण रात्री भेटू. बाय बाय. पण माझ्या मित्रा नीट जा, काळजी घे. पवन 100% पवन जीव जळला माझा. पवन 100% लव यू लव यू. चलो चल मित्रा बाय बाय, टेक केअर. ट्रिप झालेली आहे समाप्त. आपण चाललो आता घरी. ओके बाय बाय, भेटू नंतर. कसं आहे माहिती आहे मित्रांनो, गाडीत बराच पासून कोणतरी पाहतय पण चाले अग्री करायला मानत नाही. बरं, कोण agree करत नाही. कोण पाहतंय? अरे वास पण ओळखीचं झालाय रे आता. हा पण नाही ना, आता डाऊट पडला आम्हाला की आमची गाडी पाहते. राईट करत एवढा बेकार वास येते. मला काय नाही बोलायचं. मला पण काय बोलायचं. एसी नका लावू. ग्लोबल वॉर्मिंग साठी हेच लोक जबाबदार आहेत आमच्या कारमध्ये बसलेले.